कापसाचे भाव दबावातच आहेत. कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी 6,800 ते 7,300 रुपयांचा भाव मिळत आहे, तर गावखेड्यातील खरेदीत 6,500 ते 7,000चा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी महिनाभर राहू शकते. दरात काहीसे चढ उतारही राहण्याचा अंदाज आहे, कारण बाजारातील आवक या काळात जास्त राहील. एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे. सध्या बाजारात कापसाची आवक शिगेला पोहोचली. रोज 1,80,000 ते 1,90,000 गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. आवक शिगेला पोहोचल्यामुळेही कापूस भावावर दबाव आला. त्यातच सध्या पुढे सुताला उठाव कमी असल्याचे सांगितले जात आहे. पण अशा चर्चा शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर सुरू होतातच, त्यात नवीन काही नाही. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापडाला उठाव नाही, अनेक देशात आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशाही बातम्या बाजारात पसरवल्या जात आहे. यंदा देशातच उत्पादन कमी आहे. यंदा देशातील उत्पादन 300 लाख गाठींच्या दरम्यान राहील, असे सर्वांचे अंदाज आहेत. सरकारने यंदा 299 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला. कापूस उत्पादन आणि वापर समितीनेही 299 लाख गाठींचा अंदाज दिला, तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने 302 लाख गाठींचा अंदाज दिला. हा अंदाज काही दिवसात आणखी कमी होऊ शकतो. थोडक्यात काय तर सर्व संस्थांचे अंदाज यंदा उत्पादन कमी होणार हे स्पष्ट करत आहे. उत्पादन कमी होणार असले तर आकार वाढण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन कमी होणार असले तरी आवक सध्या जास्त आहे. त्याचा दरावर दबाव नसून येत आहे. त्याचा दरावर दबाव दिसून येत आहे. देशातील भाव सध्या कमी असल्यानेच आयात शक्य होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे भाव कमी आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचा म्हटले तरी त्या कापसाचे भाव देशातील भावा एवढेच पडतात. देशात सध्या रुईचे भाव 53,000 ते 54,000 रुपये प्रति खंडीचा भाव आहे. कापसाची एक खंडी 356 किलोची असते. देशात कापूस आयातीवर 11% शुल्क आहे. कापसाची आवक कमी, ग्रामीण भागातील खरेदी दर नीचांकी. दुसरं म्हणजे भारताची निर्यात सध्या होत नसल्याचे सांगितले जाते. तसेच यंदा निर्यात कमी राहील असंही अंदाज आहे. यंदा तसेही उत्पादन कमी असल्याने निर्यात कमीच राहणार आहे. उलट भारताला आयात करावी लागणार आहे. भारत जेव्हा आयातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढतील. कारण भारतासारखा निर्यातदार देश कापूस खरेदी करतो म्हटल्यावर निर्यातदार देश भाव वाढवतात. इतर शेतीमालाच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव याआधीही आलेला आहे. देशात जानेवारीपर्यंत कापसाची आवक जास्त असते. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर जानेवारीपासून कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो. भारताची निर्यात सुरू झाल्याचाही आधार बाजाराला मिळेल. मात्र तोपर्यंत बाजारात चढ उतार राहू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना थांबणे शक्य आहे त्यांनी थांबायला हरकत नाही. आपला कापूस गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाजारात विकावा. मात्र शेतकऱ्यांनी शक्यतो हमी भावाच्या खाली विक्री टाळावी. अगदी गरज असेल तर CCIला कापूस द्यावा, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. नितीन दुर्बुडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.